नमस्कार, स्वागत आहे प्रशिक्षणार्थांनो. या प्रात्यक्षिकात आपण गॅस मेटल आर्क वेल्डिंग GMAW द्वारे ओव्हरहेड पोझिशन मध्ये 10 mm जाडीच्या माइल्ड स्टील MS प्लेटवरील टी जॉइंट्स बद्दल शिकू. उद्देश: या मॉड्यूलच्या शेवटी तुम्ही वैशिष्ट्यांनुसार टी जॉइंट्स तयार करायला शिकाल. वेल्डिंग टेबलवर जॉब टॅक वेल्ड करा. योग्य वेल्डिंग टेक्निक वापरून बीड डिपॉझिट करा. पृष्ठभागाच्या दोषांची तपासणी करा. आता GMAW साठी लागणारी साधने आणि उपकरणे पाहू. स्टील रूल, बॉल पिन हॅमर, हाफ राउंड फाईल, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, पर्सनल सेफ्टी इक्विपमेंट, की अँड स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, अँगल ग्राइंडर, गॅस रेग्युलेटर विथ फ्लो मीटर, CO2 गॅस हीटर, शिल्डिंग गॅस होसेस, वेल्डिंग पॉवर सोर्स, वायर फीडर जे स्थिर गती आणि व्होल्टेज सुनिश्चित करतात, इलेक्ट्रोड वायरचा सप्लाय, वेल्डिंग गन, शिल्डिंग गॅस सिलेंडर. GMAW द्वारे ओव्हरहेड पोझिशनमध्ये MS प्लेट 10 mm जाड प्लेटवरील टी जॉइंट्सच्या प्री वेल्डिंगबद्दल पाहू. ड्रॉइंगनुसार MS प्लेट्स 150 mm बाय 50 mm बाय 10 mm कापा. फायलिंग करून प्लेट्स डीबर आणि साफ करा. प्लेट्सच्या कडा ग्राइंड करा आणि चौकोनी करा. स्पेसिफिकेशन नुसार टी जॉइंट सेट करा. संरक्षक कपडे घाला. टॉर्च योग्य स्थितीत सेट करा. 90 आणि 100 अँपिअर दरम्यान करंट सेट करा. करस्पॉन्डिंग वायर फीडिंग रेट 3 ते 4 मीटर प्रति मिनिट. 19 ते 20 आर्क व्होल्टेज सेट करा आणि डीप ट्रान्सफर मोड वापरा. 0.8 mm डाया कॉपर कोटेड माइल्ड स्टील फिलर CCMS वायर वापरा. डिस्टॉर्शन टाळण्यासाठी मागील बाजूस टॅक वेल्डेड जॉइंट 87 अंशांपर्यंत कमी केले जातात. टी जॉइंटच्या दोन्ही टोकांवर टॅक वेल्ड करा. ओव्हरहेड स्थितीत 10 mm MS प्लेटवर टी जॉइंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू. वेल्ड पोझिशनरमधील टॅक वेल्डेड जॉब ओव्हरहेड स्थितीत निश्चित करा. हे सुनिश्चित करणे गरजेचे आहे की टी जॉइंट वेल्ड पोझिशनरमध्ये घट्टपणे धरले आहे. स्पायरल, फिलर वायर, गॅस होज इत्यादी असलेली टॉर्च असेंब्ली होज पुरेशी लांब असल्याची खात्री करा, जेणेकरून ओव्हरहेड स्थितीत वेल्डिंग करताना तुमच्या खांद्यावर वाहता येईल. यामुळे टॉर्च आणि वेल्डेड केलेल्या जॉइंटमधील सतत अंतर राखण्यास मदत होईल. ओव्हरहेड वेल्डिंग स्थितीत संपूर्ण शरीराचे स्पॅटर्सपासून संरक्षण करण्यासाठी वेल्डिंग हेल्मेट वापरणे आणि एकूणच वेल्डरचा सुरक्षा पोशाख घालणे अत्यंत गरजेचं आहे. एक समान ट्रॅव्हल स्पीड वापरून वेल्ड डिपॉझिट करा. योग्य लेग लेंथ आणि शीटचे समान फ्युजन, योग्य वेल्डिंग गन आणि टॉर्च अँगल आणि आर्क ट्रॅव्हल स्पीड याची खात्री करा. स्ट्रिंगर बीड वेल्डिंग टेक्निक वापरा आणि अनुसरण करा. योग्य टॉर्च अँगल आणि आर्क ट्रॅव्हलसह प्लेट्सचे चांगले पेनिट्रेशन आणि समान फ्युजन सुनिश्चित करा. जास्त वीविंग केल्यामुळे प्लेटची काठ वितळली जाणार नाही याची खात्री करा. टी जॉइंटच्या दुसऱ्या टोवर कोणताही अंडरकट नसल्याचे सुनिश्चित करा. स्टील वायर ब्रशने बीड आणि लॅब जॉइंट स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी बीड तपासा. आता GMAW द्वारे ओव्हरहेड पोझिशनमध्ये MS प्लेट 10 mm जाड प्लेटवरील टी जॉइंट्सची सावधगिरी आणि तपासणी यावर चर्चा करूया.
एक समान वेल्ड आकार आणि योग्य मजबूतीकरण तपासा. वेल्डेड क्षेत्र स्वच्छ करा. वेल्डिंग दोषांची तपासणी करा. आता दोष पाहूया. कॉन्व्हेक्सिटी, पोरोसिटी, असमान बीडची रुंदी, क्रॅक्स. या प्रात्यक्षिकात आपण शिकलो वैशिष्ट्यानुसार टी जॉइंट्स तयार करण्यास, वेल्डिंग टेबल मध्ये जॉब टॅक वेल्ड करण्यास, योग्य वेल्डिंग टेक्निक वापरून बीड डिपॉझिट करण्यास, पृष्ठभागाच्या दोषांची तपासणी करण्यास. धन्यवाद प्रशिक्षणार्थांनो. पुढील सत्रात भेटूया. बाय.